गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन।
श्री गणेश चतुर्थीच्या भाद्रपद महिन्यातील मंगल काळामध्ये दीर्घ खंडानंतर आपण सर्व भाग्यवंत श्री गणपती अथर्वशीर्ष नावाच्या उपनिषदाचं पुनश्च एकदा चिंतन करण्यासाठी जमलो आहोत. काही जणांचं पार्थिव गणपतीचं विसर्जन झालं असेल, काही जणांचं व्हायचं असेल. पण छान मंगल काळ सुरू आहे गणेश चतुर्थीचा. आणि साधारण 10 आठवड्याच्या खंडानंतर पुन्हा एकदा आपल्या अभ्यासाची सुरुवात होत असल्यामुळे कदाचित गोष्टी विस्मरणात गेल्या असण्याची दाट शक्यता आहे. माझे सद्गुरू म्हणतात, तसं सांभाळून बोलावं लागतं. काय सन्मान आणि अपवाद असू शकतात, ज्याला सगळं आठवतं आणि असे असतील तर भाग्यवानच. पण तरीसुद्धा विस्मरणात गोष्टी गेल्या असतील, कारण 10 आठवडे तर खूप मोठा काळ झाला. एका आठवड्यातच जातात. पण संसाराची धूळ इतकी असते प्रचंड, त्यामुळे आपोआपच गोष्टी विस्मरणात जातात. असो, आपण अथर्वशीर्षाच्या 6व्या मंत्राच्या अभ्यासास आपण आरंभ केला होता. थोडंसं स्मरण विषयाचं. 6वा मंत्र, त्वं गुणत्रयातीतः त्वं अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. हा एवढा मोठा मंत्र आहे 6वा. हे मी वारंवार सांगतो. एक तर आपला विषय कुठला सुरू आहे तेही कळलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला म्हणतानाही माहिती नसतं की एक वैशिष्ट्यच म्हणूया या उपनिषदाचं, की प्रत्येक मंत्रामध्ये जी उपमंत्रांची संख्या आहे ती वेगवेगळी आहे. आता आठवत असेल तुम्हाला, सुरुवातीला आता आपण ऋतम वच्मी सत्यम वच्मी झालं एवढंच त्या मंत्रामध्ये. या मंत्रामध्ये किती मोठे उपमंत्र आहेत तेवढंच सांगण्याचा उद्देश, की हा 6वा मंत्र आहे आणि ह्या संपूर्ण मंत्राचा वाच्यार्थ आपण बघितला होता. आता वाच्यार्थ म्हणजे सरळ सरळ संस्कृत शब्दाचा मराठीतील अर्थ. एक वक्ता म्हणून मला सर्वच श्रोत्यांचा विचार करावा लागतो. कोणी नवीन असतील, कोणी शास्त्राचा अभ्यास नसेल, कोणासाठी हे शब्द नवीन असतील, पण बऱ्यापैकी तयार कानाचे श्रोते हळूहळू होत आहेत. तरीसुद्धा वाच्यार्थ म्हणजे सरळ सरळ शब्दांचा अर्थ आपण बघितला होता. आणि त्यातले पहिले जे 2 उपमंत्र आहेत, म्हणजे त्वं गुणत्रयातीतः आणि त्वं अवस्थात्रयातीतः, यांचा लक्ष्यार्थ म्हणजे शुद्ध मराठीत त्याला इंटेंडेड मिनिंग हा आपण बघितला होता. त्यामुळे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ असे 2 शब्द असतात. आणि असा एक सविस्तर विचार आपण मागील 2 सत्रांमध्ये केला होता. थोडक्यात या 6व्या मंत्राच्या अभ्यासाला आपण प्रारंभ केला होता. गुणत्रयातीतः अवस्थात्रयातीतः. त्रय म्हणजे 3, मागच्याला बोललो होतो आपण. त्यामुळे 3 गुणांच्या अतीत, 3 अवस्थांच्या अतीत म्हणजे पलीकडे, किंवा त्या 3 मध्ये न सापडणार असे अनेक आशय, पैलू त्या शब्दाला असतात. अतीत म्हणजे पलीकडे, त्याच्यापासून अलिप्त, त्याच्यात न सापडणारा, त्याच्या
प्रभावाखाली नसलेला, त्याच्याशी संबंध नसलेला अनेक, जसं म्हणाला, अनेक पैलू आहेत. सगळे पैलू महत्त्वाचे आहेत समजून घेण्याच्या दृष्टीने. असा अतीतचा अर्थ, आता हे अतीत हा शब्द या मंत्रामध्ये अनेक वेळा आलेला आहे, येणार आहे, म्हणजे आपल्या अभ्यासातही आता येणार आहे, म्हणूनही थोडंसं अतीतवर मी बोललो. तर या दोन उपमंत्रांचा आपण विचार केला होता. आता आजच्या चिंतनाकडे वळताना पुढच्या उपमंत्राचा आपण विचार करू. त्वम गुणत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः आणि त्वम देहत्रयातीतः. हा पुढचा आता उपमंत्र तिसरा, त्वम देहत्रयातीतः. काय अर्थ आहे, वाच्यार्थ काय आहे? त्वम देहत्रयातीतः. सोपं आहे समजायला आता आपल्याला. तू, त्वम म्हणजे तू, म्हणजे गणपती. गणपतीला उद्देशून म्हणतोय की नाही मी. तीन देहांच्या. कोणते तीन देह? स्थूल, सूक्ष्म, कारण. ह्याच्या पलीकडे आहेस. अतीत आत्ताच बोललो आपण. या तीन देहांच्या पलीकडे असलेलं तत्व म्हणजे तू आहेस. काय म्हणतोय मी गणपतीला? अत्यंत महत्त्वाचं आहे. सातत्याने आपण बोलतो आहे. मी काय म्हणतो आहे गणपतीला हे तर मला पहिले कळलं पाहिजे. मग त्याचा अर्थ वगैरे बघूया. माझा त्याच्याशी काय संबंध हे सगळं बघूया. पण या तीन देहांच्या तू पलीकडे आहेस. त्वम देहत्रयातीतः. तेव्हा मी जेव्हा गणपतीला म्हणतो की तू तीन देहांच्या पलीकडे आहेस, तेव्हा त्या तीन देहांचं स्वरूप मला समजलेलं असणं आवश्यक आहे. साधा विचार आहे. अन्यथा माझ्या म्हणण्याला फारसा काही अर्थ उरत नाही. आणि हीच बहुतांश वेळेला आपली समस्या असते. अनेक स्तोत्रांची, अनेक बरं, स्तोत्र जाऊ द्या. स्तोत्र तर संस्कृतमध्ये असतात. आरत्या, गणपतीची आरती, देवीची आरती, दत्तात्रेयांची आरती. नेती नेती शब्द न ये अनुमाना. कळलं का मला काय म्हटलेलं आहे? पण नाही आपण फारसं त्या भानगडीत पडत. स्वतःला आपण खूप उच्च विद्या विभूषित समजत असतो. खूप शहाणे समजत असतो साध्या भाषेत. पण आपल्याला असं कधीच वाटत नाही की मी काय म्हणतोय इतकी वर्ष झाली. काय माझ्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी सांगून ठेवलेलं आहे. समर्थांनी काम म्हणून त्या आरतीत ती आरती अशी लिहिली गणपतीची. काय म्हणायचं आहे त्यांना? ती आपली बुद्धी आपण इकडे वापरत नाही. तेच वापरण्याचा आपला हा शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या अध्यात्मपीठाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. मला समजलं पाहिजे तीन देह म्हणजे काय. तर मी गणपतीला काय म्हणतोय पहिले ते मला कळेल आणि मग त्याच्याशी माझा काय संबंध आहे हे कळेल की तीन देहांच्या तू पलीकडे आहेस. आता स्थूल सूक्ष्म कारण बऱ्याच जणांनी ऐकलेलं असतं. अरे हो, पण म्हणजे काय हे मला कळलं पाहिजे. आता आपल्या सर्वांना तीन देह प्राप्त आहेत. सर्वांना. स्थूल, सूक्ष्म, कारण. मला वाटतं आपण मागच्या वेळेला हे बोललो होतो की आपले म्हणजे मनुष्याचे संदर्भ गृहीत धरून आपल्या बुद्धीच्या मर्यादेमध्ये त्या गणपतीचं वर्णन आपण करतो आहे. कारण ते शक्य आहे. कल्पना करा, कल्पना करू आपण, फक्त एक कल्पनाच आहे की असा एखादा अनुभव जो मनुष्याच्या अनुभव कक्षे पलीकडचा आहे, त्याचं वर्णन कसं असेल किंवा केलं तरी आपल्याला समजेल का? मी नेहमी गमतीने उदाहरण देतो. समजा एखादा पुढे भविष्यात एखादा ग्रह असा सापडला की तिथे काही प्राण्यांची वस्ती आहे. कल्पना करा. आणि त्या प्राण्याला एक असं इंद्रिय आहे की जे आपण कधी पाहिलेलंच नाही आहे. आपण आज ती कल्पना सुद्धा करू शकत नाही. पण आहे एक असं इंद्रिय. आता त्या प्राण्याचे जे अनुभव, त्याचं जे अनुभव विश्व असेल, किती वेगळं असेल. आता तो मनुष्य प्राणी असं गृहीत धरू थोडा वेळ. कल्पना सुरू आहे, काय हरकत आहे? वचने किम दरिद्रता. त्याला एक असं काहीतरी इंद्रिय आहे. आता त्याला जर अथर्वशीर्ष सांगायचं असेल, तर एखादा नवीन उपमंत्र लिहावा लागेल त्याच्यात. जस्ट टू मेक माय पॉइंट.
आपले गृहीत धरून अनुभव, आपल्या बुद्धीच्या कक्षा, मर्यादा गृहीत धरूनच शास्त्र बोलतं. म्हणूनच तर शेवटी एक अशी वेळ येते की वेदांना सुद्धा शेवटी त्याचं वर्णन करताना न इति न इति असं म्हणूनच थांबावं लागतं. नेती नेती शब्द न ये अनुमाना, मगाशी मी बोलत होतो आरतीबद्दल. असो, मुद्दा आपल्या सर्वांना तीन देह प्राप्त झालेले आहेत: स्थूल, सूक्ष्म, कारण. आता काही ठिकाणी चार देहांचा उल्लेख असतो. कदाचित आपल्यापैकी अभ्यास करणारे असतील किंवा आपल्या वाचनात ऐकण्यात कधी आलं असेल चार देह. कधी तीन देह म्हणतात. आता इथे देहत्रयातीत म्हटलेलं आहे, म्हणजे तीन देहांचा उल्लेख आहे. हा जो चौथा देह आहे ना, त्याला महाकारण देह असं म्हणतात. आपण आत्ता स्थूल, सूक्ष्म, कारण असे तीन देह बघितले. चौथा जो आहे तो महाकारण देह. मग असं का बरं आहे? काही ठिकाणी तीन, काही ठिकाणी चार. तर आपण अभ्यासाच्या कोणत्या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, ज्याला शुद्ध मराठीमध्ये सिस्टीम असं म्हणतात, किंवा दुसरा एक शुद्ध मराठी शब्द त्याला स्कूल ऑफ थॉट. विच स्कूल ऑफ थॉट यू आर प्रिस्क्रायबिंग टू, इट डिपेंड्स ऑन दॅट. त्यामुळे कधी चार देह, कधी तीन देह. आता दासबोधामध्ये तनुचतुष्टय निरूपण नावाचा समास आहे. त्या नावातच आहे, तनु चतुष्टय म्हणजे चार. तनुत्रय म्हटलं का? नाही, तनुचतुष्टय. त्यात चार देहांचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. किंवा विवेक सिंधू नावाचा अप्रतिम ग्रंथ आहे. तुम्हाला माहिती असेल तर आनंद आहे, नसेल माहिती तर नाव लक्षात ठेवा. विवेक सिंधू, श्री मुकुंदराज, म्हणजे मराठीतला पहिला ग्रंथ बरं का, ज्ञानेश्वरीच्या सुद्धा आधीचा. श्री मुकुंदराजांचा जो काळ आहे तो ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीचा काळ आहे. ते श्री मुकुंदराज महाकरण देहाचं वर्णन करतात विवेक सिंधूमध्ये, की स्वस्वरूपाचे अनुसंधान तेची देह महाकारण, तेथ तुर्यावस्था जाण सर्व साक्षिणी. सुंदर ओवी आहे. काय म्हणतात? स्वस्वरूपाचे अनुसंधान तेची देह महाकारण. व्याख्याच केली. म्हणजे काय? स्वस्वरूपाचे अनुसंधान म्हणजे मी ब्रह्म आहे, सहा अहम सोहम, अशा अनुसंधान, असं जे अनुसंधान आहे त्या अनुसंधानात राहणाऱ्या अंतःकरण वृत्तीला महाकरण देह असं नाव आहे. काय काही काही गोष्टी आपल्याला नुसतं व्याख्या शिकणं भाग आहे. अनुभवाचे विषयच नाही ना आपले. तिथपर्यंत कोण पोचलं हो साधना करताना. मी साधं नामस्मरणाला बसतो तर 10 मिनिटात ती माळ ठेवून मी उठतो, कारण माझं इतकं बाहेर धावतं सगळं अंतःकरण. कारण मला इतके संकल्प भरगच्च डोक्यात असतात. वय वर्ष 60, 70, 80 बरं का. तरीसुद्धा संकल्प बाहेरचेच. मग महाकरण देहाचा अनुभव कसा येईल? कारण तिथे अंतःकरण वृत्तीला, एकाग्र अंतःकरण वृत्ती आहे ती. एकच अग्र आहे तिला. कोणतं? अहम ब्रह्मास्मीचं. इतर सर्व अग्र बाजूला सारलेले आहेत. महाकरण देह. आणि तेथे तुरीयावस्था, तेथ तुरीयावस्था जाणं म्हटलेलं आहे, की जी जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या सर्व अवस्थांचं काय करते? साक्षीत्व करते. जीवाच्या ज्या तीन अवस्था आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, याचा आपण मागच्या सत्रातच विचार केला होता. कारण त्वम अवस्थात्रयातीता झालेला आहे आपला अभ्यास करून. आता त्वम देहत्रयातीताचा विचार करतोय आपण. ते जीवाच्या अवस्था आहेत आणि त्याहून ती अलिप्त असते. आता चार देहांचा उल्लेख कधी कधी येतो, म्हणून मी फक्त एवढा उल्लेख केला. आपला जो चालू उपमंत्र आहे त्वम देहत्रयातीता, त्याच्यामध्ये तीनच देहांचा संदर्भ आहे. त्यामुळे आपण तीन देहांचा आपल्या वेळेच्या मर्यादेत विचार करू.
नेहमीची समस्या आहे. आणि मी इतकी वेळेची मर्यादा पाळून सुद्धा 25 सत्र झाली, 6वा मंत्र सुरू आहे आपला. अशी अवस्था आहे. वेळेची मर्यादा नेहमीच असते. पण जेवढं एक काय म्हणूया, कमीत कमी ज्ञान आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे मला नेमकं मी गणपतीला काय म्हणतोय ते कळेल, तेवढाच विचार करूया. म्हणून मी म्हणालो वेळेच्या मर्यादेत. कारण मला संसाराचं कर्म करायचं आहे काय? किंवा आत्मज्ञानासाठी मला प्रयत्न करायचे आहेत काय? हे सगळं करण्याचं साधन काय आहे हो? विचार करा बरं. शरीर माध्यम खलु धर्म साधनम म्हटलेलं आहे. हा देह हे त्याचं साधन आहे. हेच तर आपल्याला समजत नाही आहे अजूनही, की मला भगवंतानी मनुष्याचा देह देऊन काय सुचवलं आहे? काय सुचवलं आहे? आचार्य म्हणतात विवेक चूडामणीमध्ये, दुर्लभम त्रयम एव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया. भगवंतानी सुचवलं, भगवंतानी दिलं मला एक सुंदर साधन दिलेलं आहे. काय? या नरदेहाची न संबंधे बहुत पावले उत्तम पदे समर्थ म्हणतात. पण या दिलेल्या देह या नावाच्या सुंदर साधनाचा उपयोग मी मनुष्येतर प्राणी जसा करतात तसा करतो. मग त्या ईश्वराने मला जर म्हटलं पुढच्या जन्मी, की तुला काय आवश्यकता आहे या देहाची? तुला जे करायचं आहे तुला इतर देहांमध्येही करता येईल. भोगच भोगायचे आहेत ना फक्त. आहेत बाकीचे देह. हा विचार आपण बऱ्याच वेळा केलाय. पुढे जाऊया. मुद्दा, देह आपलं साधन आहे. 3 देहांचा आपण विचार करतोय. आत्मज्ञानाचं ते साधन आहे आणि त्याच्यामध्ये पहिला देह आपण म्हटलं स्थूल देह. सगळ्यात काय म्हणूया, समजायला सोपा देह जर कुठला असेल ना, तर हाच आहे. स्थूल देह. मज्जा, अस्थी, मेद, मांस, रक्त, चर्म, त्वचा अशा 7 धातूंनी भरलेला. हात, पाय, नाक, कान, डोळे इत्यादी अवयवांनी युक्त आणि सर्वात महत्त्वाचं मी आणि माझे अशा मोहाचं स्थान म्हणून जे प्रसिद्ध शरीर म्हणजे हा स्थूल देह. त्याला कोशाच्या भाषेत अन्नमय कोश असं म्हणतात. कोशांची भाषा थोडी वेगळी आहे. कोश 5 आहेत, देह 3 आहेत. पुन्हा शुद्ध मराठीत यू कॅन मॅप 3 देह टू 5 कोशाज. मजा येते मला शुद्ध मराठी बोलताना. कोशाज. रामकृष्ण हरी. पुढे जाऊ. स्थूल देहाचं वर्णन आहे. पुन्हा शुद्ध मराठीत त्याला म्हणतात ग्रॉस बॉडी. ग्रॉस बॉडी. आणि जे इंद्रिय गोचर असतं, पुन्हा शुद्ध मराठीमध्ये इंद्रिय गोचर म्हणजे समथिंग दॅट कॅन बी परसिव्ड थ्रू 5 सेन्स ऑर्गन्स. मी हा विनोद जरी करत असलो तरी किती दयनीय अवस्था आपल्यावरती आलेली आहे बघू शकतो आपण. इंद्रिय गोचर हे मी अनुभवातनं बोलतो बरं. मला कोणीतरी मागच्याला म्हटलं होतं इंद्रिय गोचर समजलं नाही. काही गोष्टी मी गृहीत धरल्या होत्या, पण आता माझ्या लक्षात आलं की नाही, शुद्ध मराठीची निकड जास्त आहे. साधा भाषा इंद्रिय गोचर म्हणजे अनुभवाचा विषय. इंद्रियांनी विथ नेकेड आईज. पुन्हा शुद्ध मराठी शब्द. माझाही देह मला दिसतो, दुसऱ्याचाही दिसतो. समजायला एकदम सोपा. डॉक्टरांना तर अजूनच मगाशी मी जे सप्तधातूंचे उल्लेख केले, ज्यांनी डिसेक्शन केलेलं आहे ह्युमन बॉडीचं, त्यांना आतलेही दिसतात. शरीर रचना, बॉडी अनाटॉमी. थोडक्यामध्ये प्रत्यक्ष दिसणारा, आकारवान, रूपवान. रूपवान शब्द पण परमार्थात खूप समजून घ्यावं लागतं. थोडे जाता जाताना गमतीचे विषय. माझ्या सद्गुरूंचं वाक्य सांगतो प्रवचनातलं. त्या काळी त्यांनी घेतलेलं नाव. पण एखादी सुंदर नटी आहे समजा, ती पण रूपवान आहे आणि पाणगेंडा नावाचा एक प्राणी आहे, तोही रूपवान आहे. असं त्यांचं दृष्टांत आहे बरं. विनोद लक्षात आला असेल.
टू एक्स्ट्रीम्स. पॉइंट इज की तोही रूपवानच आहे. पाणघोडा ज्याला आपण म्हणतो. आता किती ओंगळवाणा प्राणी आहे तो आपण पाहिलेला आहे. पण त्यालाही शास्त्रामध्ये रूपवान म्हणतात, कारण त्याला रूप आहे म्हणजे त्याला आकार आहे. ह्या दृष्टीने रूपवान. हा स्थूलदेह अन्न पाण्यावर जगतो, त्याच्या वाचून संपतो. 6 विकारांचा धनी आहे. 6 विकार असतात आपल्याला माहिती आहे. षड्विकार शब्द बऱ्याच वेळा ऐकला असतो आपण. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, म्रियते. संस्कृत शब्द आहे. पण अस्ति म्हणजे असणे, अस्तित्व. हा स्थूलदेह आपला जो दिसतोय डोळ्यांनी आपल्याला आणि एकमेकांना, तो जायते दुसरा म्हटलाय. जायते म्हणजे जन्माला येतो, पण जन्माला येण्याच्या आधी तो असतो हे आपण विसरूनच गेलेलो आहे. कधी डोक्यात येतच नाही आपल्या. म्हणून तर शुद्ध मराठीत पुन्हा बड्डे. बड्डे म्हणजे बर्थडे म्हणजे जन्मदिवस. त्याचं एवढं कौतुक आहे की मी इतका म्हातारा होत आल्यावरही माझ्या मैत्रिणीने जर मला फोन केला नाही वाढदिवसाच्या दिवशी, तर मी तोंड बघत नाही तिचं आयुष्यभर नंतर. कारण माझा ठाम समजूत आहे ना, मी जन्माला आलेलो आहे. अस्ति, जायते, वर्धते, वाढतो, विपरिणमते, त्याच्यात परिणाम होतात म्हणजे बदल होतात. आधी बाल्यावस्था, तारुण्यावस्था सगळं माहिती आहे आपल्याला. अपक्षीयते. अपक्षीयते म्हणजे काय? क्षीण होतो, जर्जर होतो. अनेक म्हातारपणाचे जे काही रोग, व्याधी इत्यादी, आणि एक दिवस म्रियते, संपतो, मरतो. हे 6 विकार आपल्या सर्वांच्या देहाला मला आवडो का न आवडो आहेत, असतात. हे जर मी ताबडतोब जितक्या लवकर मला हे समजेल आणि ओळखेन आणि त्याच्यापासून मी एक अंतर निर्माण करीन, तितक्या लवकर माझी परमार्थाची प्रगती आहे. आता याचं वर्णन करताना भगवंत 7व्या अध्यायात म्हणतात की भूमिरापो नलो वायू, भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. 7व्या अध्यायात भगवंत म्हणतात की भूमी, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मनो, बुद्धी च अहंकार, म्हणजे मनबुद्धी आणि अहंकार म्हणजे किती झाले? 5 आणि 3 8. इतक्या प्रकारांनी भिन्न असलेली माझी अपरा प्रकृती आहे, असं भगवंत वर्णन करतात. म्हणजे दुसऱ्या भाषेत आपला देह सर्वांचा अष्टधा प्रकृतीचा आहे. एक जाता जाता थोड्याशा काही गोष्टी आपल्याला माहिती हव्या शास्त्राच्या दृष्टीने. म्हणून जे अचेतन पदार्थ आपण म्हणतो, अचेतन, नॉन लिव्हिंग थिंग्स, ते पंचधा प्रकृतीचे असतात. म्हणजे 5च घटकांचे बनलेले असतात. म्हणजे कोणते? तर ती 5 महाभूतं जी आपण आत्ता बोललो. आणि आपण सर्वजण म्हणजे ज्यांना आपण जिवंत चेतन प्राणी म्हणतो, ते सर्व अष्टधा प्रकृतीचे, कारण त्यांच्यामध्ये 3 घटक जास्त असतात: मन, बुद्धी, अहंकार. त्याला म्हणायचं अष्टधा प्रकृती. दॅट इज हाऊ वी डिफरन्शिएट बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. पण 5 घटक सामान्य आहेत, ती पंचमहाभूतं. ते तिकडेही आहेत, ते इकडेही आहेत. त्यामुळे आपला देह जरी अष्टधा प्रकृतीचा असला, तरी तो सुद्धा आपला जो देह आहे की नाही, तो जड आणि अचेतन पदार्थांपासून बनलेला असल्यामुळे, मुद्दाम हळूहळू मी बोलतोय. हे पुन्हा शुद्ध मराठीत वाक्य वापरतो, लेट इट सिंक इन. कितीही माहिती असलं, कितीही वेळा ऐकलेलं असलं, कितीही वेळा समजलेलं असलं, तरी लक्षात राहत नाही. याचा अर्थ ते आतमध्ये झिरपलेलं नाही. याचा अर्थ आतमध्ये खडक आहे, भुसभुशीत जमीन नाही. परमार्थाचं बीज तिथे रुजत नाही आहे. खडक असलेलं अंतःकरण म्हणजे रजोगुणाचं, तमोगुणाचं.
भुसभुशीत जमीन सत्वगुणाची. मुद्दा, द व्हेरी रॉ मटेरियल टू बिल्ड धिस, हे कसं आहे, जड आहे, अचेतन आहे, कारण ते पंचमहाभूतांचं आहे. आणि पंचमहाभूतं कशी आहेत? जड आहेत, अचेतन आहेत. जड म्हणजे अचेतन, जड नाही, हेवी नाही आहे त्याचा अर्थ, जड. तर माझ्यासमोर आता लॅपटॉप आहे, टेबल आहे, फोन आहे, भिंत आहे. ह्या गोष्टी जड आहेत, आपल्याला सांगावं लागत नाही, शिकवावं लागत नाही. वी नो द रॉ मटेरियल यूज टू मॅन्युफॅक्चर ऑल these प्रॉडक्ट्स. पण ते जितके जड आहे तितका माझा हा स्थूल देह जड आहे. हे काही केल्या, हे उदाहरण देताना जुनं उदाहरण आहे बरं का, ते मडक्याचं उदाहरण देतात. तेव्हाही सगळे हे नव्हते ना पदार्थ, लॅपटॉप आणि फोन. ते मडकं जितकं अचेतन जड, तितकं हे मडकं आवडत नाही. मी माझ्या देहाला म्हटलं, त्यामुळे नो कॉपीराईट व्हायोलेशन. देहाला मडकं म्हणता तुम्ही? आणि त्याच्यात माझे सद्गुरूंनी पुढचं एक वाक्य सांगतात, वा काय, हा देहसुद्धा त्या मडक्या इतका अचेतन आहे, हे माझ्यापुढे कोणीतरी मडकं धरून चालण्याच्या आत कळावं. आलं असेल लक्षात काय म्हणायचं. कारण काय, इतकी आसक्ती आहे त्याच्यावरती, की मी त्यालाच सजवण्यामध्ये आणि मिरवण्यामध्ये माझं संपूर्ण आयुष्य मी खर्ची घालतोय. आणि पुन्हा मी सारखं बोलतोय, वय वर्ष 50, 60, 70, 80, 90, 100 पाहिजे असेल तर, कोणी असेल तर अजूनही. काय हो, काय चाललंय, काय नाही, बघा आपल्या दिवसभराची आपण जे काही कार्य करतो, सगळी आपली टू डू लिस्ट असते, त्याच्याकडे एकदा नजर टाका. The entire to-do list completely rotates around माय बॉडी. आणि बॉडी म्हटलं त्याच्यात माय बॉडी अँड माइंड ऑफकोर्स सगळं आलं. कुठेतरी त्याच्यामध्ये साधना असते, कारण आता काय करायला पाहिजे, कळलेलं असतं, पटलेलं असतं, सद्गुरूंनी सांगितलेलं असतं म्हणा. पण थोडी काही गडबड झाली तर त्या यादीतली पहिली गोष्ट काही वगळल्या जात असेल तर साधनाही आहे. बाकी कुठल्याही गोष्टीला मी हात लावत नाही, कारण त्या मला अत्यंत प्राणप्रिय आहेत त्या. अजूनही देहाला सजवणं आणि मिरवणं. काळजी घेणं वेगळं, काळजी घेणं वेगळं, म्हणूनच मी सुरुवातीला उल्लेख केला, हे साधन आहे. जसं कार आपलं साधन आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कार लागते आपल्याला, वाहन लागतं. मग ते वाहन नीट सांभाळणं, त्याची काळजी घेणं म्हणजे मेकॅनिककडे नेणं, त्याचं सर्व्हिसिंग करणं, हे जसं आपलं कर्तव्य आहे, तसं हे साधन आहे. डॉक्टरनी सांगितलं औषध घ्या, घ्यायचं, त्यांनी सांगितलं ऑपरेशन करा, करायचं, हे बरोबर आहे सगळं. पण सजवणं आणि मिरवणं वेगळं आहे. ते त्या आसक्तीतून येतं. आणि जो देहासक्त असतो, अशा देहबुद्धीचं जो जीवन जगतो, त्याला ब्रह्मरूप गजाननाचं दर्शन कधीही शक्य नाही. आपला मूळ विषय जो सुरू आहे, गणपतीचा जर मी उपासक असेन, म्हणून तर मी अथर्वशीर्ष म्हणतो आहे, म्हणून तर मी अथर्वशीर्षाचा अभ्यास करतो आहे, कारण मला गणपतीचं दर्शन हवं आहे. बरं, गणपतीचं दर्शनही का हवं आहे, तोही विचार आपण खूप वेळा केला आहे. पण पुन्हा एकदा, कारण गणपती जसा आनंद रूप आहे, तसं मला आनंद रूप व्हायचं आहे. मला दुःख नको आहे जीवनामध्ये, ह्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे, म्हणजे माझ्यासाठी सुरू आहे. पण या ब्रह्मरूप गजाननाचं दर्शन, जोपर्यंत देहबुद्धी आहे, देहासक्ती आहे, तोपर्यंत कल्पांत जरी संपले तरी होणार नाही, असं समर्थ मनोबोधामध्ये म्हणतात. मी नाही म्हणत आहे. देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. कल्पांत, श्रीमद आद्य शंकराचार्य सुद्धा म्हणतात विवेक चूडामणीमध्ये. काय म्हणतात? शरीर पोषणार्थी सन य आत्मानम दिदृक्षती ग्राहम दारुदिया धृत्वा नदीम तरतुम स इच्छती. सुंदर श्लोक आहे विवेक चूडामणीमध्ये. शरीर पोषणार्थी सन म्हणजे
शरीराचं लालन पालन, कोड कौतुक, जसं मी मगाशी म्हणालो, सजवणे, मिरवणे, सगळं देहाच्याच अवतीभोवती जर कार्यक्रम माझे दिवसभर सुरू असतील, असं करणारा जो आहे, असं करूनसुद्धा जो आत्म्याला पाहण्याची म्हणजे अनुभवण्याची म्हणजे ब्रह्मरूप गणपतीच्या दर्शनाची इच्छा करतो, त्याला काय दृष्टांत देतात आचार्य? ग्राहम दारुधिया धृत्वा नदीम तरतुंस इच्छती. म्हणजे सुसर किंवा मगर असते की नाही, तिला लाकूड समजून नदी तरून जाण्यास तो बघतो. आपल्याला जागं करण्यासाठी असे दृष्टांत देतात बरं हे संत मंडळी. कारण मगर किंवा सुसर तिला लाकूड समजून मी धरलं समजा नदी पार करण्यासाठी, तर माझं काय होणार आहे जसं सांगण्याची गरज नाही. तसं या देहाला धरून देहाची आसक्ती आहे, पण इकडे मात्र उपासक समजतोच, आम्ही गणपतीचा भक्त समजतोय स्वतःला. समजायला काही हरकत नाही, समजायला काय, मी समजायला काही समजू शकतो, पण ब्रह्मरूप गणपतीचं दर्शन नाही आहे. देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहू गेला धीट, तो दृश्याने रुधिली वाट परब्रह्माची. समर्थ बोलतात दासबोधात. देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहू गेला धीट, गेला ब्रह्मरूप गणपतीचं दर्शन घ्यायला. तो दृश्याने रुधिली वाट. अखंड ते दृश्य, त्या देहाच्या संदर्भातले विचार साध्या भाषेत अखंड आड येणार आहे माझ्या साधनेच्या, आणि ते येतात आहेत, हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. कारण जे भाग्यवान बसतात आहेत निदान साधना करायला, नामस्मरणाला, ध्यानाला म्हणा, जे काय असेल, त्यांच्या अनुभवाचा विषय. असा हा स्थूलदेह. पुढचा आहे सूक्ष्मदेह. सूक्ष्मदेहाचं आता काय म्हणूया, पूर्णत्वाच्या दृष्टीने शास्त्रीय वर्णन अगदी करायचं झालं तर 5 सूक्ष्मभूते, मगाशीच आपण यादी पाहिली होती. आकाश, पहिल्यापासून सुरुवात केली, आत्मानं हा आकाशात संभूता आकाश आहे, त्याच्यानंतर वायू आहे, मग अग्नी आहे, मग जल आहे, मग पृथ्वी आहे. ही झाली 5 सूक्ष्मभूते, किंवा त्याला पंच तन्मात्रा असंही म्हणतात. तन्मात्रा शब्द आपण ऐकला असेल. हे सगळं आता मला सांगायला वेळ नाही आहे, आत्ता आपला तो मुख्य विषय नाही, पण तन्मात्रा, तत्मात्र, केवळ तेच. त्याला विषय पण म्हणतात, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. त्यामुळे 5 सूक्ष्मभूते म्हणा किंवा 5 विषय म्हणा, त्याच्यानंतर 5 कर्मेंद्रिय, हात आहे, पाय आहे, वाणी आहे, गुद आणि उपस्थ, 5 कर्मेंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, श्रोत्र, चक्षु, त्वचा, रसना आणि घ्राण. बारीक सारीक गोष्टी असतात, पुन्हा वेळ नाही आहे, पण जाता जाता 1-2 गोष्टींचा उल्लेख करतो. ज्ञानेंद्रिय म्हणताना नेत्र म्हटलं का हो? हा विचार येत नाही डोक्यामध्ये, म्हणून सांगतोय. नेत्र नाही म्हणालो मी, चक्षु म्हणालो. कर्ण नाही म्हणालो मी, श्रोत्र म्हणालो. नासिका नाही म्हणालो, घ्राण म्हणालो. हे संस्कृत शब्द असले तरी मुद्दा हा आहे, आपल्याला जे स्थूल दिसतात त्यातनं डोळ्यांनी, किंवा मी स्वतःला जेव्हा आरशात रोज बघतो तेव्हा मला जे दिसतात ती इंद्रिय नव्हे. काही गोष्टी पक्क्या मनात बसलेल्या असल्याच पाहिजे. इंद्रिय म्हटलं की ती सूक्ष्मच आहेत, कारण ती तन्मात्रांपासून तयार झाली, आपण शिकतोय. ती अशी इंद्रिय गोचर नाही आहेत. असो, पंच ज्ञानेंद्रिय आहे, पुढे 5 प्राण आहे. 5 प्राण तरी जे भाग्यवान चित्रावती वगैरे घालतात त्यांना पाठ असतात. प्राण, अपान, उदान, व्यान, समान, 5 प्राण आहेत. आणि शेवटचं आहे 5 × 20 झाले. शेवटचे 5 अंतःकरण, म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि केवल अंतःकरण. असे 5 किती झाले? 25 घटकांच्या समूहाला सूक्ष्मदेह असं म्हणतात. तेवढ्यासाठी एवढी यादी सांगितली बरं का. कारण काय, वक्त्याला शास्त्रशुद्धच बोलावं लागतं. पण इतकी मोठी यादी लक्षात नाही ठेवली तरी चालते. अगदी साध्या भाषेत लक्षात ठेवलं ना, आपल्याला कुठे जायचं आहे हे महत्त्वाचं आहे. आपल्याला कुठे परीक्षा द्यायला जायचं नाही आहे. कोणी तुमची परीक्षा घेणार नाही. सांगा 25 घटक लिहा, 25 पैकी 25 गुण, असं काही नसतं.
मग साध्या भाषेत लक्षात ठेवूया ना आपण, हा जो दिसतो स्थूल देह डोळ्याला तो म्हणजे स्थूल देह, माझं मन म्हणजे सूक्ष्म देह, काही बिघडत नाही. किंवा माझं अंतःकरण म्हणजे सूक्ष्म देह. ह्या पातळीवर जरी विचार केला सूक्ष्मदेहाबद्दल तरी हरकत नाही. पण काही जणांना अगदी काटेकोर वर्णन लागतं, शास्त्रीय वर्णन म्हणून हे 25 घटक सांगितले. आता त्याच्यातही गंमत आहे, आत्ता वेळ नाही माझ्याकडे बोलायला, पण कोणी 25 म्हणतं, कोणी 21 म्हणतं, कोणी 19 म्हणतं, कोणी 16 म्हणतं. हे आता कसं, अंतःकरण मी तुम्हाला 5 सांगितलं, मनबुद्धी चित्त अहंकार केवल अंतःकरण. काही जण 4च पदर मानतात अंतःकरणाचे, कोणते? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग त्यांची बेरीज किती होणार? 19. एक कमी पडणार ना. काही जण अंतःकरण एकच समजतात, म्हणजे 21 इत्यादी. मुद्दा त्यांनी काही बिघडत नाही. अगदी आपण साध्या भाषेत बोलूया, जेवढं आपल्याला सोपं करणं शक्य आहे तेवढं सोपं करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. शास्त्रीय विवेचनाबरोबर की स्थूलदेह समजायला सगळ्यात सोपा, मी जसं म्हणालो, सूक्ष्मदेह म्हणजे अंतःकरण. तेही कठीण जात असेल तर मन, माय माइंड, माय इंटलेक्ट, माय इगो, व्हॉट यू वॉन्ट टू कॉल इट. बट इट्स अ कलेक्शन, इट्स अ बंडल ऑफ दिस 25 ingredients, constituents. आणि हा जो सूक्ष्मदेह आहे, ज्याचं नावच सूक्ष्मदेह आहे, हा अपंचीकृत पंचमहाभूतांपासून झालेला असल्यामुळे अत्यंत सूक्ष्म आहे. अत्यंत सूक्ष्म शब्द वापरला मी, अपंचीकृत. थोडंसं स्पष्टीकरण. 5 महाभूतं एका विशिष्ट प्रमाणामध्ये एकमेकात मिसळल्या जातात, त्याला पंचीकरणाचं शास्त्र म्हणतात. ते प्रमाण वगैरे आता सांगायला वेळ नाही, पण तेव्हा ते स्थूल होतात, म्हणजे इंद्रिय गोचर होतात. त्याच्यापासून हा स्थूल देह, ग्रॉस बॉडी, आणि संपूर्ण विश्व जे आपल्याला डोळ्याला दिसतं आहे, दृश्य विश्व म्हणूया, हे तयार होतं. पण कधी होतं? पंचीकरणानंतर. पंचीकरणाच्या आधी म्हणजे 5 महाभूतं एकमेकात अजून मिसळलेली नाहीच आहेत, वेगवेगळी आहेत. म्हणून तर त्याला तत् मात्र असं म्हटलं, तन्मात्र. संधी झाला की तन्मात्र शब्द तयार होतो. केवळ तेच, केवळ आकाश, केवळ वायू, केवळ अग्नी इत्यादी. याला म्हणायचं अपंचीकृत. अजून पंचीकरण व्हायचं आहे. अशी अपंचीकृत पंचमहाभूतांपासून हा सूक्ष्मदेह बनलेला असल्यामुळे अत्यंत सूक्ष्म आहे. अहो किती सूक्ष्म आहे. आज आपण 21व्या शतकात बसून बोलतो आहे, 2025 साल सुरू आहे, इतकं अतिप्रगत विज्ञान आपण समजतो आहे. दिसलं का मन? अजून सापडलं? मन सापडलं का विज्ञानाला अजून? किती ऑपरेशन्स केले आहेत आणि किती पॉवरफुल मायक्रोस्कोप्स बनवले आहेत, अगदी सब ॲटॉमिक पार्टिकल्सपर्यंत पोचले आहेत. मन नाही सापडलं अजून, की हां सापडलं बा मन, हे याला मन म्हणतात. नाही सापडलं. बुद्धी, दे आर स्टील स्ट्रगलिंग, दे स्टील लिमिटेड बाय द फिजिकल, दे स्टील स्टडिंग जस्ट द ब्रेन. आणि आज जाऊ ते विषय नाही आहे, पण शास्त्रज्ञांच्या 2 गटात विभागणी झालेली आहे. कोणत्या 2 गटात? पहिला गट म्हणतो ब्रेन मेक्स द कॉन्शियसनेस, दुसरा गट म्हणतो कॉन्शियसनेस मेक्स द ब्रेन फंक्शन. एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला, कितीही विषयांतर नाही करायचं म्हटलं तरी काही गोष्टी इतक्या महत्त्वाच्या असतात ना, या दृष्टीने एक साधा तर्कशुद्ध प्रश्न मी तुम्हाला विचारतो. पुनर्जन्म हा एक मोठा विषय आहे, पण विज्ञानाने ते सिद्ध केलं आहे की पुनर्जन्म आहे. त्याच्या आत्ता मला तपशील द्यायला वेळ नाही. पण तो सिद्ध करताना त्यांनी जेव्हा अशी काही लहान मुलं निवडली जगातली, की ज्यांना आठवतो असं ते म्हणतात मागच्या जन्मातल्या अनेक गोष्टी, आणि त्या जाऊन त्यांनी सगळ्या शोधून काढल्या, व्हेरीफाय केल्या, व्हॅलिडेट केल्या शुद्ध मराठीत, आणि दॅट्स हाऊ दे प्रूव्ड की येस दर इज अ रिबर्थ. आता प्रश्न विचारतोय मी तुम्हाला, की मागच्या जन्मी त्याचा देह, तो जो कोणी मनुष्य होता, तो संपला की नाही इथे? विचार करा. तो आयदर जाळून किंवा पुरून संपवण्यात आला, आपल्या डोळ्यासमोर संपवण्यात आला. मग जर इफ ब्रेन मेक्स द कॉन्शियसनेस,
जर स्मृती आपण ज्याला म्हणतो, इफ इट इज अ फंक्शन ऑफ द ब्रेन, इट्स डिस्ट्रॉइड राईट इन फ्रंट ऑफ युअर आईज. How can there be a memory that is passed from one birth to another? So there has to be some continuity. There has to be something that is beyond brain. सूक्ष्मदेह. असो, म्हणून मी म्हणालो विषयांतर नाही करायचं मला, पण थोडंसं तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मला काही गोष्टी बोलाव्याशा वाटतात. आपल्या विषयाकडे परत येऊया. अपंचीकृत पंचमहाभूतांपासून बनलेला हा अत्यंत सूक्ष्म विषय आपला सुरू होता, की विज्ञानाला सुद्धा अजून नाही समजलेला. आणि आमच्या अध्यात्माने हजारो वर्षांपूर्वी काय उपनिषदांपासून मनाचं आणि बुद्धीचं वर्णन आहे. आणि अत्यंत सूक्ष्म आहे, पण साक्षीला त्याचं जाणीव रूपाने कळतं. म्हणजे काय, आपल्याला मला मन नाही किंवा मला बुद्धी नाही असं म्हणायची छाती आहे का कोणाची, सांगा बरं. म्हणजे माझं तर आयुष्य मला बुद्धी आहे हे सांगण्यातच चाललेलं आहे. पण मला मन नाही असं म्हणू शकतं का कोणी? कोणी जर म्हटलं मन आहे तुला, दाखव, नाही दाखवत आहेत, पण जाणीव रूपाने कळत आहे. थोडक्यात हे साक्षी चैतन्याचं चिन्ह आहे. ज्या अर्थी जाणीव होते आहे, देर इज अ कॉन्शियसनेस. पुन्हा शुद्ध मराठी शब्द. आय एम नॉट टॉकिंग अबाउट प्युअर कॉन्शियसनेस नाव. कॉन्शियसनेस, साक्षी चैतन्याचं ते चिन्ह आहे. आणि चिन्ह याला संस्कृतमध्ये शब्द आहे लिंग. लिंग म्हणजे चिन्ह. आणि म्हणून सूक्ष्मदेहाला लिंगदेह असंही म्हणतात. एक एक आपण शब्द ऐकलेले असतात, माहीत नसतं का बरं. लिंगदेह, अरे हो, पण लिंगदेह का? ते लिंग आहे. लिंग म्हणजे चिन्ह आहे त्याचं. कशाचं चिन्ह आहे? आता मी जसं आत्ता म्हणालो, किंवा नैष्कर्म्य सिद्धी नावाचा एक अप्रतिम ग्रंथ आहे. त्याच्यात श्री सुरेश्वराचार्य, श्रीमद शंकराचार्यांचे उत्तम शिष्य, आपल्याला माहिती आहे, मंडन मिश्र होते आधी. ते म्हणतात त्या ग्रंथामध्ये, की बोधृता अहंतयो हेतु तेन ताभ्याम उपलक्षते. थोडं कठीण संस्कृत आहे त्या ग्रंथातलं, पण बोधृता अहम तयोहो म्हणजे हा जो आत्मा आहे, हा जो साक्षी आहे, आपला आत्ताच्या संदर्भात ब्रह्मरूप गणपती आहे. हेच बुद्धीमध्ये म्हणजे आपल्या सूक्ष्मदेहामध्ये ज्ञातेपणा आणि अहंता ह्याचं कारण आहे. म्हणजे काय, मला जे कळतं, हा कळणं शब्द पण खूप छान आहे, आपण केला होता त्याचा विचार, पण पुन्हा आत्ताच्या संदर्भामध्ये. आता मी बोलतो आहे, तुम्हाला कळत आहे, म्हणजे अशी माझी श्रद्धा आहे. तर कळणं म्हणजे ज्ञान होणं. आपण अनेक वेळेला म्हणतो, पण मला नाही कळलं, म्हणतो आपण बऱ्याच वेळेला. आता प्रश्न असा आहे, मला नाही कळलं हे कोणाला कळलं? म्हणजे पुन्हा न कळणं हे कळण्याच्याच भाषेत बोलावं लागतं. बरं, मला नाही कळलं पण मला कळल्यासारखं वाटणं, याच्यातही कळणंच आहे पुन्हा. टू नो, नॉलेज, ज्ञान होणं. हे जे मला ज्ञान होत आहे, आणि अहंता, इगो, मी अहम अहम कारयती इति अहंकारा, हे जे या ज्या अखंड जाणीवा माझ्या अंतःकरणामध्ये आहे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, ते बुद्धी स्फुरे अहर्निशी, ती वस्तुगामी, माऊली बोलते. सुंदर अप्रतिम ओवी आहे ज्ञानेश्वरीतली. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी. आहे की नाही, आपल्याला विचार करा. अखंड स्फुरण आहे आपल्याला. मी आहे, मी आहे, मी आहे. समस्या काय आहे, त्याच्यामध्ये भेसळ फक्त होते. मी अमुक आहे म्हटलं की भेसळ. मी सुंदर आहे, मी यशस्वी आहे, मी श्रीमंत आहे, मी म्हातारा आहे, मी गरीब आहे, मी कुरूप आहे. हे सगळं अहंकारच आहेत बरं का. परमार्थ वेगळाच प्रांत असतो. याच्यात मी कुरूप आहे असं वाटणे अहंकारच आहे. कारण देहाला धरून आहे ना कुरूपता. नुसतं मी सुंदर आहे म्हणजे अहंकार नाही आहे. मी अयशस्वी आहे हाही अहंकारच आहे. वेदर सुपिरियरिटी ऑर इन्फिरियरिटी, इट इज अ कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंत. मुद्दा हा जो ज्ञातेपणा आहे आणि अहंत आहे, हे त्या ब्रह्मरूप गणपतीचं अस्तित्वाचं सूचक आहे. ते हेच माऊली त्या ओवीमध्ये सांगते, की एरवी सर्वांच्या हृदयदेशी, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये
अखंड मी आहे, मी आहे, मी आहे, हे अखंड स्फुरण त्याचं सुरूच आहे. माझं लक्ष त्याच्याकडे नाही, कारण माझं अखंड लक्ष बाहेर आहे. म्हणून समर्थ सांगतात मग, अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पांडुसुता उठत असे तत्वता ते तयाचे रूप. 18वा अध्याय. त्याच अर्थाची अतिशय अप्रतिम सुंदर होई. अर्जुन पण न घेता. अर्जुन पण नाव काढायचं, कारण नाही तर काय होतं, त्या भगवंतांनी त्या अर्जुनाला त्याच्यावर त्या ज्ञानेश्वर महाराजांनी 1200 साली केलेलं भाष्य इतकं दूर 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 ठेवत गेलो, त्या वगैरे नाही. अर्जुनाचं नाव काढायचं आणि आपलं नाव घालायचं, मंगेश पण न घेता. मी ऐसे जे पांडुसुता, तिथे पांडुसुता माझ्या वडिलांचं नाव घालायचं, दामोदर सुत. म्हणजे ती ओवी माझ्याशी बोलायला लागते. उठत असे तत्वता ते तयाचे रूप. आपला विषय सुरू आहे. हे जे अखंड मीपणाचं स्फुरण आहे ना, हेच सांगतोय की तो ब्रह्मरूप गणपती माझ्या हृदयात आहे. किती जवळ आला गणपती पहा आता. त्याच्यासाठी सगळे विचार करतोय आपण. नाही तर झालं, आता काय गणपती विसर्जन झालं, आता कधी पुढच्या वर्षी तो गणपती होत आहे. आता त्या गणपतीच्या पुढे जायचं आहे आपल्याला. तो जो गणपती आहे, ज्याला पार्थिव महागणपती पूजेत आपण म्हणतो की नाही, मग प्राणप्रतिष्ठा करतो. हे सगळं कशासाठी आहे, त्याला हे नाही एकदम माझ्या बुद्धीला समजत झेपत, ते निर्गुण निराकाराचं मी जे ब्रह्मरूप गणपतीचं वर्णन करतोय, म्हणून माझी सोय म्हणून त्याला सगुण साकारात आणून बसवलं. आता मला जमतं, कारण मला छान त्याची पूजा करता येते, त्याला फुलं वाहता येतात, नैवेद्य दाखवता येतो, थोडं कौतुक करता येतं, त्याचं चरित्र गाता येतं इत्यादी. पण सगुणाची आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सारासार विचारे संत संगे. सगुणाचा आधार आहे, आपल्या उपासनेला फार मोठा आधार आहे सगुणाचा. तो घ्यायचा, मदत होते त्याची. असो, मुद्दा सूक्ष्मदेहाचा आपला सुरू आहे. हे त्याचं द्योतक आहे. हे जे बुद्धीला अहंता आणि ज्ञान, त्याचा पण खूप विचार केला आहे याच मालिकेमध्ये. मला आठवत आहे, चित्तचा विचार करताना ज्ञान म्हणजे काय. त्यामुळे एवढा विचार इथे या संदर्भात पुरेसा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, मृत्यूनंतर एका स्थूल देहातून निघून दुसऱ्या स्थूल देहामध्ये जो प्रवेश करतो, तो सूक्ष्मदेह किंवा लिंगदेह. मगाशीच मी ते पुनर्जन्माच्या संदर्भात ते वर्णन केलं. कारण हा स्थूलदेह तर इथेच संपवला जातो आपल्यासमोर, इतरांचे पाहतो आपण, त्याच्यातनं अंदाज करू शकतो. मग नेमका जातं काय, हो मृत्यू होतो म्हणजे काय होतं. अहो, हा स्थूलदेह जो आहे, हा जो लिंगदेह आहे, तो या देहातून निघतो. आणि मग त्याचा जो काही त्या जीवाचा प्रवास सगळं सांगितला गरुड पुराणात वगैरे, तो सगळं झाल्यानंतर पुढच्या देहाची प्राप्ती होईस्तोवर दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. शरीरम यदवाप्नोती यच्चाप्युत्क्रामतीश्वर गृहीत वैतानी संयाती वायुर्गंधा निवाशयात. भगवद्गीता 15वा अध्याय. भगवंत तेच वर्णन करतात, शरीरम यदवाप्नोती. एका देहातून दुसऱ्या देहात जो जातो, तो सूक्ष्मदेह. हा 25 घटकांचा मेळा मगाशी मी म्हणालो. आणि ज्याप्रमाणे स्थूलदेहाची अवस्था जागृती असते, कल्पना करू शकतो आपण, समजायला सोपं आहे. स्थूलदेह जागृती, पण जागृतीमध्ये स्थूलदेहाच्या संदर्भाने सगळं सुरू असतं की नाही. मी माझं आणि तू तुझं, हे संदर्भ या देहाच्या संदर्भानेच आहे की नाही, रिलेटिव्ह टू दिस बॉडी अँड माइंड ऑफकोर्स. त्यामुळे स्थूलदेहाची अवस्था जागृती, त्याप्रमाणे सूक्ष्मदेहाची अवस्था स्वप्न ही आहे. काय तर्कशुद्ध आहे पहा वेदांत. ते उपनिषद आहे, उपनिषद आहे, अथर्वशीर्ष. त्यालाच वेदांत असं म्हणतात. किती तर्कशुद्ध आहे. सूक्ष्मदेहाची अवस्था स्वप्न. का बरं, कारण स्वप्नामध्ये आपलं जे अंतःकरण असतं, ते नाना प्रकारच्या ज्या आपल्या चित्तामध्ये वासना असतात, संस्कार असतात, त्याच्यामुळे तेच अंतःकरण कर्ता म्हणा, क्रिया आणि करणरूपाने
परिणाम पावतं, परिणत होतं. थोडक्यामध्ये साध्या भाषेत बोलायचं झालं, आपलं जे मन आहे तेच स्वप्नातील सर्व ते जे काही पदार्थ आहेत. स्वप्नामध्ये काय 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 दिसत नाही आपल्याला, तुम्ही मला सांगा, काय दिसत नाही? चेतन दिसतात, अचेतन दिसतात, ओळखीचे दिसतात, अनोळखी दिसतात, न पाहिलेले प्राणी दिसतात, जे प्रत्यक्षात शक्य नाही अशाही गोष्टी दिसतात, पर्वत दिसतात, नद्या दिसतात, झाडं दिसतात, वाटेल ते दिसतं. पण जेव्हा जाग येते तेव्हा ती माणसानं ते वेगळं हाकलावं लागतं का? तो समुद्र आटवावा लागतो का? ते पर्वत पाडून टाकावे लागतात का? एका क्षणात सगळं नाहीसं होतं की नाही? हा अनुभवाचा विषय आहे. का बरं? कारण ते जे मन आहे माझं, जे अर्धवट जागा आहे, ते प्रसवतंय हे सगळं, ते आता जागं झालं. संपलं, एका क्षणात संपलं सगळं. मुद्दा, मन म्हणजे सूक्ष्मदेह. मी आपल्याला समजेल अशा भाषेत बोलण्यासाठी मन शब्द वापरतोय. सूक्ष्मदेह, लिंगदेह, हेच ते स्वप्नातले सगळे पदार्थ जे आहेत, संपूर्ण स्वप्नसृष्टी प्रसवतं, म्हणून त्याची अवस्था काय म्हटली? स्वप्न असं म्हटली. तिसरा शेवटचा देह आहे कारणदेह. थोडक्यात बघूया. पुन्हा अगदी शास्त्रीय व्याख्या सांगायची झाली तर मलिन सत्वगुणासहित अविद्येचा अंश म्हणजे कारणदेह जीवाचा. कठीण आहे, शास्त्रीय भाषा कठीण आहे. पण मी जसं म्हणालो, पूर्णतेसाठी, परिपूर्णतेसाठी शास्त्रीय व्याख्या सांगावीच लागते. मलिन सत्वगुणासहित अविद्येचा अंश. 3 गुण आपल्याला माहिती आहे. त्यातला सत्वगुण जो आहे तो प्रकाशमय आहे, म्हणून तो ज्ञानाला कारण होतो, ज्ञानोत्पत्तीला कारण होतो. पण तो सत्वगुण जेव्हा इतर 2 गुणांनी कलुषित समजा तो नाही झाला, तर त्याला शुद्ध सत्वप्रधान म्हणतात. आणि रजोगुण आणि तमोगुण यांनी जर तो कलुषित झाला, म्हणजे मलिन झाला, तर त्याला मलिन सत्वप्रधान म्हणतात. सोपं आहे समजायला. शुद्ध सत्वप्रधान, मलिन सत्वप्रधान. शुद्ध सत्वप्रधान म्हणजे माया, आणि मलिन सत्वप्रधान म्हणजे अविद्या. कशासाठी सांगितलं? अहो, ही अविद्या म्हणजेच कारणदेह म्हणून सांगितलं. अविद्या म्हणजे अज्ञान, म्हणजे माझ्या स्वरूपाचं अज्ञान, म्हणजे स्वतःला देह समजणे. किती म्हणजे करता येईल पहा. ह्यालाच म्हणायचं कारणदेह. आणि हे जे गुणत्रयात्मक, ही जी अविद्या आता मी जिचं वर्णन केलं, त्याच्यात वैचित्र्याचा अर्थ द परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन पॉसिबल, पोटेन्शियल. त्याच्यामुळे विविध प्रकारचे जीव तयार होतात. काही देव होतात, काही गंधर्व होतात, काही मर्त्य मनुष्य होतात आपल्यासारखे, तर काही पशु, कोणी पक्षी, कोणी वृक्ष इत्यादी. हे जे सत्वगुण जो आहे तो किती मलिन झालेला आहे, त्या मलिनतेवरती तुम्हाला ऊर्ध्वम गच्छती, आहे की नाही? भगवद्गीता सांगते, सत्वस्था सत्वगुणाने काय वरची गती मिळते, तमोगुणाने खालची गती मिळते इत्यादी. मुद्दा आपला तो आत्ता विषय नाही. पण ही जी अविद्या, त्याच्यामुळे हे तयार होतात. आणि अविद्या म्हणजे अज्ञान. हे स्थूल आणि सूक्ष्म शरीराला कारण होत असल्यामुळे त्याला शुद्ध मराठीमध्ये कॉझल बॉडी असं म्हणतात. नाव ऐकलं असेल तुम्ही. ग्रॉस बॉडी सारखं कॉझल बॉडी. इट इज अ कॉज ऑफ व्हॉट? कॉज ऑफ द ग्रॉस बॉडी अँड द सटल बॉडी. स्थूल आणि सूक्ष्माचं ते कारण आहे, म्हणून त्याला कारणदेह असं म्हणतात. प्रकृतीचीच एक विशेष अवस्था आहे ती. आणि जसं मगाशी आपण पाहिलं की जागृतीची अवस्था, आपलं स्थूलदेहाची अवस्था जागृती, सूक्ष्मदेहाची अवस्था स्वप्न, तसं कारणदेहाची अवस्था सुषुप्ती, गाढ झोप, ही त्याची अवस्था आहे. आणि या अवस्थेत, जागृती आणि स्वप्नावस्थेमध्ये मनाच्या स्फुरणाने जो द्वैतरूप प्रपंच प्रतीत होतो, तो अज्ञानाने आच्छादित होतो. म्हणून आपल्याला झोपेमध्ये, गाढ झोप असेल तर काहीही कळतं नाही, अज्ञान. आणि या अवस्थेत जीव जो असतो तो एकीभूत आणि आनंदाचा भोगता होतो. आनंदाचा भोगता का? म्हणून आपल्या सगळ्यांना गाढ झोप हवी हवीशी वाटते.
विशेषतः म्हातारपणी जेव्हा लागत नाही तेव्हा गोळ्या घेतो डॉक्टरकडे जाऊन, पण झोप, प्रत्येक जीवाला झोप, जाऊ दे, तो एक फार सुंदर वेगळाच विषय आहे. आजचं विज्ञानसुद्धा काय सांगतं त्या बाबतीमध्ये. नाही वेळ नेहमीप्रमाणे, पण झोपेचा जो आनंद आहे, कल्पना करा, एखादी गोष्ट मला अत्यंत प्रिय आहे, एखादा पदार्थ, खाण्याचा पदार्थ म्हणा किंवा काय जे काय असेल, आपले ज्ञानेंद्रियांचे जे विषय, मी जर तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला हवं तितकं ते देतो, हवं तेवढी संपत्ती मी तुम्हाला देतो, एकच अट आहे, झोपायचं नाही. जमेल का? एक दिवस, 2 दिवस, 4 दिवस सहन कराल. एक वेळ अशी येईल की कितीही प्रिय वस्तू असू द्या, तुम्ही फेकून द्याल, म्हणाल मला आता फक्त झोपू द्या. इतक्या प्रत्येक जीवाला त्या आनंदाची ओढ असते, कारण तो सुषुप्तीतला विषयभोगरहित, नकारात्मक का होईना, पण तो आपल्या स्वरूपाचाच आनंद असतो. तिथे स्वरूपाला जाऊन जीव टेकतो, फक्त तिथे अज्ञानाचा पातळ पडदा असतो. आणि नकारात्मक का म्हटलं मी, तर तिथे मला दिवसा म्हणजे जागृतीमध्ये छळणारं जे अंतःकरण आहे, जे मन आहे, ते तिथे नसतं. आणि त्याच्या अनुपस्थितीने तो होणारा आनंद, म्हणून त्याला नकारात्मक म्हटलं. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज सुषुप्तीबद्दल काय म्हणतात, एक सुंदर ओवी आहे. साचची पुढती विरा, न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येता. साचची म्हणजे काय, खरंच. वीरा म्हणजे अर्जुना. अरे अर्जुना, खरंच या सुषुप्तीमध्ये जरी न येता स्वप्न जागरा, स्वप्न जर पडली नसती आणि या झोपेतून जर जागच आली नसती, तर त्यालाच ब्रह्मानुभव म्हणता आलं असतं. शेवटचा मुद्दा आणि थांबूया. आय विल टेल यू सम फॅसिनेटिंग थिंग्स, कारण मला हे विज्ञानाच्या भाषेत मांडायला खूप आवडतं. इजंट इट फॅसिनेटिंग, हॅव यू एव्हर थॉट की गाढ झोपेमध्ये जे सुख मिळतं, लक्षपूर्वक ऐका आता, गाढ झोपेमध्ये जे सुख मिळतं ते प्रत्येकाला सारखं आणि तितकंच मिळतं, आणि तेवढंच मिळतं, आणि तेव्हाच मिळतं. इजंट इट फॅसिनेटिंग? नो मॅटर हू यू आर, बाय द वे, आय एम नॉट इवन टॉकिंग अबाउट ओनली मॅनकाइंड. कोणी असा तुम्ही, मनुष्य असा, मनुष्य तर प्राणी असा, मी गमतीने सांगतो, घरात झोपा का इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये झोपा, अजून मनुष्य तिथपर्यंत पोहोचला आहे म्हणून उद्या मंगळाचे उदाहरण देता येईल. कुठेही झोपा तुम्ही, पलंगावर झोपा का दगडावर झोपा का अगदी गाद्या, कशा, झोप, गाढ झोप लागलेली आहे, इज द बेसिक फंडामेंटल अझम्पशन. गाढ झोप जर लागली असेल तर प्रत्येकाला मिळणारा आनंद तोच, तितकाच, तेवढाच. इजंट दॅट अमेझिंग? बिकॉज इट इज अमेझिंग अँड फॅसिनेटिंग. व्हाय? याचा अर्थ आपलाच अनुभव आपल्याला सांगतोय की आपल्या सर्वांमध्ये एक गोष्ट सामान्य आहे, समथिंग कॉमन. एको देव सर्वभूतेषु गूढ, श्वेताश्वतर उपनिषद. एकच देव, आपल्या सर्वांच्या अंतःकरणातला देव एकच आहे. तुमच्या अंतःकरणातलं वेगळं आणि माझ्या अंतःकरणातलं देव वेगळा नाही, देव एकच आहे, कारण तो सर्वत्र व्यापून आहे. फक्त माझं अंतःकरण वेगळं आणि तुमचं अंतःकरण, म्हणजे माझा सूक्ष्मदेह वेगळा आणि तुमचा वेगळा, म्हणून मी आणि तू हा व्यवहार होतो. हे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवून सांगणारी आमची संस्कृती आणि आमचा धर्म आहे. कल्पना करा, एकदम मी ट्रॅक आणि गिअर बदलतोय, पण म्हणून आम्हाला सहिष्णुतेचे धडे आमच्या धर्माला देण्याची गरज नाही, ते इतरांना देण्याची आहे. कारण आम्हाला तर सर्वांच्या हृदयातला देव बघायला शिकवतात पहिलेपासूनच. असो, त्वं देहत्रयातीतः, म्हणून आपण हे 3 देह समजून घेतले, आणि यातली एकही उपाधी त्या गणपतीला नाही, एकही उपाधी त्याला नाही. म्हणून तो ब्रह्मरूप गणपती, त्याचं वर्णन, आणि मी त्याला सांगतोय त्वं देहत्रयातीतः, आणि त्याला सांगतोय याचा अर्थ तसं होण्याची जबाबदारी गणपतीचा उपासक म्हणून माझ्यावरती आहे. याचं स्मरण आपल्या सर्वांना असावं, या सदिच्छेसह आजचं चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम गं गणपतये नमः.